त्यांना सकाळी येते सकाळी येतो परत तिकडे त्या मावशीच्या घरात सगळ्यांना तुम्हाला कळेल काय पाणी सोडलं आमच्या घरात. मी पहिलेच सांगितलं. ऐका की अजून बरेच पाईपलाईनचं काम बाकी आहे. जाते सगळं नका तुम्ही 4 वेळा माप घेतली. मी तेव्हाच सांगितलं होतं 2-3 गाड्या टाका. सगळं उताराने पाणी माझ्या घरात येते. मी कामाधंद्याला पाणी गेलं. 2 दिवसात माणसं कामाला येतील त्यावेळेस दाखवा त्यांना परत त्यांना 2 दिवस दाखवा. तुम्हाला जे पाहिजे ना ते करून घेऊ आपण जे इंजिनियर सांगतात ते ऐका. स्वतःचं डोकं चालवलं की काहीतरी उलट सुलट होणार आणि त्यामुळं इंजिनियर सांगेल त्याप्रमाणे करा. तुमचे दोघे नगरसेवक आहेत इथं ते 2 जण आहेत करतात ती हे जे संडास आहेत का नाही पडल्यात संडास त्यांच्याकडे या संडासासाठी 4 तेवढं तुम्ही बघून घ्या या बुद्धविहारमध्ये वायरीवर पडली गाडी त्यांना जरा दाखवू द्या वस्तीमध्ये आतले दाखवू साहेबराव कांबळेंचं पण पत्र उडून गेलं सगळं. हॅलो हॅलो असून द्या काय वायर असलं तर काय फरक पडत नाही. हॅलो हॅलो हे वडावडी करून नका येईल वरावर काहीतरी अंधाराचं सकाळी लवकर लक्ष्मी टेकडीला हा सुन तिकडून आले चाळीत नाही येतो घर काढल्यामुळे तोडायला काही हरकत नाही. रस्ता बी नव्हता पण आता रस्ता करून घेतला. टीम आहे आता झाडं कट करायला प्रायोरिटी कशी लावणार तर ही सांगतील ते हिंच कोण असतील ना आता काय करा माहिती पडले ती काढा आणि घरावर पडले ती काढा 1-2 दिवसात आहे ना ही उंची बी कमी करा बाकी ही कटिंग करून घ्या. पण आता प्रायोरिटी जिथं माणसं राहतात तिथलं पहिलं काढायला घ्या. त्यांच्याकडे प्रायोरिटी लावायला गेला तर प्रत्येक जण आपलं म्हणतात तुमच्या हिशोबानं जे पडलंय का नाही आता काढूया वायरीवर झाडं पडली हे पण झाड कमी करायला पाहिजे. हे अर्ध पडले द्या तिथं या घरावर तुम्ही काळजी करून ही झाडं काय करा आता प्रायोरिटी घरावर आहे ती पहिली काढा त्याप्रमाणे नियोजन लावा. ऐका की सकाळी अजून राहिलेलं ती बघू नाही का नाही जी अजून जी राहिलंय आपल्याला अजून काही एखादं घर माहित नाही ती बघून सगळ्याचं ते येथील लोक आपली पण मोकळ्याच करा थोडंच राहू द्या असं डॅमेज झालेलं आहे पूर्ण. नंतर सगळंच बनवावं लागणार आहे. याला कसं असतं याला तहसीलदार ऑफिसचे लोक येऊन ही सगळ्या गोष्टी करतात. आपल्याकडे काय आहे, आपण त्यांना सांगतो आता झाडं तोडायचं हे जर ते आपण करू शकतो आपल्याकडे आहे ती सगळ्या गोष्टी करून तहसीलदार झाले. जो वादळी पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरंचसं नुकसान झालेलं 40 घरांचं नुकसान झालेलं आहे. तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत. परत झाडं तुटून पडलेले आहेत. त्यामुळं लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. तर आत्ता इथं येऊन आमची नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे. तसेच आम्ही MSCBला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल कारण की बरीचशी जवळजवळ 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत. ते वायरी खाली लोंबत आहेत पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे ते सकाळी येऊन चालू करतील.
तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू. आणि आम्ही तहसीलदार आणि प्रांतांना पण सुद्धा कळवलेलं आहे की ते उद्या येऊन इथं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून घेऊन या लोकांचं नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिका प्रयत्नशील राहू. काय व्यवस्था आहे तुमची? आणि त्यामध्ये समाज आम्ही संस्कृती भवनाची तर 1.5 वर्ष झालं मागणी केलेली आहे, तरी पण आमची दखल घेतलेली नाही. आहे आता विषय यांनी दिला आहे यांनी आता. हा नाही 1.5 वर्ष झालं आमची ती मागणी आहे. 1.5 वर्षापूर्वी चटणी काय असेल ते. कपडे वगैरे आहेत ना पांघरायचे ते सगळं भिजलेलं आहे. ठीक आहे. आता आपण तहसीलदारांना सांगितलंय की सकाळी पंचनामे जाऊन आला का ते जाऊन आलं लय लागले त्याचं पूर्ण वर्ष खबर पडून गेली पडलं दुसऱ्या मोकळं